नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा योग्य स्ट्रॅटेजीने काही दिवसापासून तुम्ही अभ्यास करताय आणि योग्य स्ट्रॅटेजीने अभ्यास केल्यावर बी तुम्ही टेस्ट सिरीज सोडवायला चालू केली आहे आणि टेस्ट सिरीज सोडवली असल्यानंतर तुमचे हे लक्षात आले की मी 200 प्रश्नापर्यंत पोहोचत नाही किंवा 200 प्रश्नापर्यंत सर मी पोहोचतोय पण माझा स्कोअर काही येत नाही. याच्या मागचे कोणते कारण आहे त्याची पडताळणी करणं गरजेचं आहे. बघा टेस्ट सिरीज मध्ये सोडवणे म्हणजे की वारंवार कितीही टेस्ट सोडवणं असं नाहीये. टेस्ट सिरीज लिमिटेड का सोडवणं होणार, परंतु ते टेस्ट सिरीज सोडवल्यानंतर मला काही गोष्टीची पडताळणी करणं गरजेचं आहे. माझे स्ट्रॉंग पॉईंट कुठले आहेत, माझे वीक पॉईंट कुठले, की माझा वेळ कुठे जातो हे पाहणं गरजेचं आहे. डिटेल्स मध्ये हे लेक्चर मध्ये समजून घेऊ की मी 200 प्रश्नापर्यंत न पोहोचल्यामुळे मला मार्क कमी येत आहेत. हे कारण आहे. कारण तर तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये. मग याचा फायदा कसा उठवतोय तो हे काळजीपूर्वक बघा. या लेक्चरमध्ये लेक्चर थोडं लेंथी होऊ शकतं पण शेवटपर्यंत बोलून राहा जेणेकरून तुम्हाला चांगल्या गोष्टी समजून येतील आणि कसं तुमचे मार्क वाढवू जाऊ शकते जरी तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये मार्क कमी येत असतील तर. बघा समजून घ्या. तत्पूर्वी मी तुम्हाला एक आठवण करून देतो. ती आठवण अशी आहे सर की बघा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जर बघितला असेल तुम्हाला जर चांगल्या प्रकारे ही स्ट्रॅटेजी समजेल की मी शेवटी तुम्हाला काय सांगतो ते की टेस्ट सिरीज मध्ये मार्क कमी येत आहेत ना तर काय करायला हवं हे पुढचा भाग आहे. मी सेकंड पार्ट पाहावा लागेल ह्या व्हिडिओचा. पण हा व्हिडिओ तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. हे लेक्चर कुठे मिळून जाईल, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे लक्षात घ्या. त्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मध्ये तुम्ही जॉईन करू शकता. हा लेक्चर बघितल्यानंतर हा त्याचा सेकंड पार्ट आहे असं मला काय हरकत नाही की ह्या सेकंड पार्ट लेक्चर मध्ये तुम्हाला कळेल की टेस्ट सिरीज मध्ये जे काही मार्क येत आहेत ते कुठल्या कारणामुळे येत नाहीयेत, लक्षात घ्या 200 प्रश्नापर्यंत का पोहोचत नाहीत, मी कुठल्या बारक्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे जेणेकरून मी एवढा अभ्यास केलेला आहे तर तो अभ्यास युटिलाइज होणं गरजेचं आहे आणि त्याचं मला आउटपुट मिळणं गरजेचं आहे. तरच आपल्याला ते अभ्यास करणारा अर्थ राहतो. तर कुठल्या बारक्या गोष्टी असतात ते मी समजून घेणं गरजेचं आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या. लक्षात घ्या ज्यांनी हा व्हिडिओच बघितला नाहीये डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिथून हा व्हिडिओ बघून घ्या. त्यानंतर हा लेक्चर बघितला तरी चालेल, काही हरकत नाही. बघा सगळ्यात महत्वाचं मी एक गोष्ट तुमच्याकडे आणतो आणि शेवटपर्यंत लगेच मी तुम्हाला जातो. हे विषय आहेत हे सांगत बसणार नाही मी, किती वेळ लागतो असं सांगत नाही. 36 सेकंद नाही सांगणार मी, लक्षात घ्या. मी तुम्हाला नेहमीच सांगितलंय 36 सेकंद जर येत असेल लक्षात घ्या तरीही बघा 120 मिनिट आहे, 200 प्रश्न आहेत, 36 सेकंद जरी वेळ निघत असेल तर मी 34 सेकंदच म्हणतो. याचं कारण आहे लक्षात घ्या क्लिक करायला आणि पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर यायला कमीत कमी 2 सेकंद जातात. त्यामुळे ते काउंट करत नाही मी. त्यामुळे 34 सेकंदच एक प्रश्नाला आपल्याला वेळ मिळतो असं मी तेव्हाही तुम्हाला बजावून सांगितलं होतं. दुसरी गोष्ट मला तुम्हाला हे सांगायचं आहे की सर तुम्ही जे सांगितलेल्या गोष्टी आहेत ते सगळे आम्ही केलेल्या आहेत. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं शॉर्ट मध्ये तुम्हाला मी आठवण करून देतो. या लेवल मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कसं क्वेश्चन सोडवायचे बरोबर आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला चॅप्टरचे नावं दिली होती. इझी हा जो काही प्रकार आहे हा मी तुम्हाला सांगितलं होतं की सर 45 मिनिटे ते जास्तीत जास्त 50 मिनिटापर्यंत हा उरकून घ्यायचा आहे. लक्षात घ्या हा पहिली स्टेप होती. हे सांगितलेल्या व्हिडिओमध्ये डिटेल्स मध्ये बघून घ्या. हे चॅप्टर्स मी तुम्हाला सांगितलेले होते इझी मधले. लक्षात घ्या जीके नंतर तुम्हाला लँग्वेजच्या जोडी ही सब्जेक्ट लक्षात घ्या मराठी इंग्रजी लगेच सॉल्व्ह करायला सांगितलं होतं. लक्षात घ्या हे सगळ्यात महत्वाचा पार्ट होता. हा व्हिडिओ बघितल्यानंतर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून येईल. आता सगळ्यात महत्वाचं अजून काय आहे की सर मी जर टेस्ट सिरीज सोडवले आहे, लक्षात घ्या टेस्ट सिरीज सोडवले आहे, टेस्ट सिरीज सोडवल्यानंतर माझा जर रिझल्ट येत नाही तर रिझल्ट येणार न येण्यामागची कारण कोणते ते तुम्हाला अगोदर समजले पाहिजे. मग सर मी काय पडताळणी करायला पाहिजे होती समजून घ्या. काय पडताळणी करायला पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे आता तुम्हाला डिटेल्स मध्ये समजावून सांगतो. बघा सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही जो अभ्यास केलाय ना तो अभ्यास युटिलाइज करणं, तो अभ्यास पडताळणी करणं म्हणजेच आपण टेस्ट सिरीज सोडवतो. टेस्ट सिरीज म्हणजे मॉक टेस्ट आहे आणि मॉक टेस्ट म्हणजे एक लक्षात घ्या ते फिलिंग आलं पाहिजे जे मी अभ्यास केलाय ते त्याच पद्धतीने मी युटिलाइज करतोय का. अगं सोडवतो म्हणून सोडवतो नाही. मी जी स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे, मी जी स्ट्रॅटेजी बिल्ड केली आहे त्याचा तुमच्यावर विश्वास आहे का, तुम्ही कुठली स्ट्रॅटेजी बिल्ड केली आहे, बरं केली आहे ना ते अप्लाय केली का प्रत्येक टेस्ट मध्ये हे पाहणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक टेस्ट घेतल्यानंतर कुठल्या पोस्टला मला लक्ष देणं गरजेचं आहे हे बी पाहणं तितकंच गरजेचं आहे. बारकाईने समजून घ्या मी काय सांगतोय ते. बघा असं समजा की 10 टेस्ट आहेत, समजा 10 टेस्ट आहे उदाहरणार्थ 10 टेस्ट आहेत. मग कुठल्याही अकॅडमीच्या असू दे काही देणे घेणे नाही, आपल्याला फक्त काही गोष्टी समजून घेण्याचं. हा त्या जर समजा आपल्या सिलेबसशी रिलेटेड असतील तर तुम्ही चांगले टेस्ट सोडवलेत असं म्हणायला काही हरकत नाही. ठीक आहे. तर आता बघा काळजी कोणती घ्यायची बघा. मी टेस्ट सिरीज सोडवलेली आहे. टेस्ट सिरीज सोडवल्यानंतर माझे स्ट्रॉंग पॉईंट्स मला कळणं गरजेचं आहे. मी कसं काय कळणार मला स्ट्रॉंग पॉईंट समजून घ्या कसे करणार. बघा टेस्ट सिरीज हे तुम्हाला सोडवल्यानंतर तुमचं सब्जेक्ट कुठला स्ट्रॉंग आहे हे कळलं पाहिजे. बघा क्वेश्चन पेपर तर मिक्स येणार आहे बरोबर आहे का नाही. पण जर समजा यावेळेस त्यांनी बदलच केला आणि विषयानुसार तरी क्वेश्चन आले समजा जसं मराठीचे वेगळेच आले, एकत्रच प्रश्न आले, इंग्रजी वेगळेच आले असं येणार नाही. लक्षात घ्या खूप शक्यता कमी आहे मिक्सच क्वेश्चन येतील पण त्याची मनाची तयारी असू द्या. नाहीतर परत काय व्हाल टेस्ट सिरीज मध्ये वेगळ्या प्रकारे सोडवले सर तिथे दिसतं वेगळ्या प्रकारे, माझी मनाची तयारी नव्हती, मला माहित असू द्या मनाची तयारी असू द्या. त्यामुळे ते हार्ड आहे असं काही नाही. जेव्हा जर समजा एक विषय आला तर ते उलट सोपं होऊन जातं. मिक्स आल्यावर थोडं कठीण होऊन जातं. थोडं मिक्स क्वेश्चन येतात, वेगवेगळे चॅप्टर्स मिक्स होतात जे इझी हार्ड या पद्धतीने. पण एका सेपरेट जर विषय आल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर माहित असतं
सिलेबस माहित असतो, कुठले चॅप्टर हार्ड आहेत, कुठले कठीण आहेत, बरोबर आहे की नाही, कुठले इझी आहेत, कुठले सोपे आहेत, बरोबर आहे की नाही, हे आपल्याला समजून येतं. त्यामुळे आपल्याला कळतं, लगेच ओळखतं. पण मिक्स असले थोडी अडचण होते, पण आपल्या मनाची तयारी असू द्या की पेपर मिक्स येऊ द्या किंवा विषयानुसार सर काही प्रॉब्लेम नाही. पण मला अगोदर माहिती का की माझा स्ट्रॉंग विषय कोणता आहे, स्ट्रॉंग विषय कोणता हे माहित पाहिजे. ज्यांचा स्ट्रॉंग विषय ज्यांना माहिती आहे ना, तिथून सोडवायला चालू करायचा. त्यांचा सब्जेक्ट जे आहेत ना, ते पहिल्या टप्प्यात तुम्हाला क्वेश्चन्स आले पाहिजे. मी तुम्हाला क्वेश्चन्स सांगितलेले आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्या लेक्चरची, लिंक बघून लेक्चर बघून घ्या, त्या लिंकवर जाऊन समजून घ्या कुठले चॅप्टर्स आहेत ते अप्लाय करा तुम्ही टेस्ट सिरीज मध्ये. कोणाची टेस्ट सिरीज असू दे, काही देणे घेणे आपल्याला. टेस्ट सिरीज हे फक्त सिलेबस रिलेटेड असावी, बस एवढंच अपेक्षा आहे. ठीक आहे, आणि ते अप्लाय करा. अप्लाय केल्यानंतर तुमचे स्ट्रॉंग पॉईंट तुम्हाला पाहिजेत. कसं पाहता येईल, टेस्ट सिरीज सोडवल्यानंतर तुम्ही जे काही क्वेश्चन सोडवतायत, क्वेश्चन सोडवल्यानंतर तुमचा जो काही रिस्पॉन्स टाइम आहे, रिस्पॉन्स टाइम आहे म्हणजे तुम्ही जे काही वेळ दिलाय, तो प्रश्न सोडवण्यासाठी वेळ दिलाय, क्लिक केले उत्तर, तो टाइम तुम्हाला दिसता कामा आहे. तो टाइम दिसला पाहिजे. टाइम दिसला पाहिजे म्हणजे त्याचा उपयोग काय होतो, मला कळतंय सर की माझा जो काय समजा ज्या चॅप्टरवरचा क्वेश्चन होता, त्या चॅप्टरवरचा क्वेश्चन मला सुटतो का, त्या चॅप्टरवरचा क्वेश्चन सुटतो का, हे मला समजलं पाहिजे. मला टाइम कळला पाहिजे. मी 200 प्रश्नापर्यंत पोहोचत नाही, याचा अर्थ कारण आहे की 120 मिनिटापुरते 120 मिनिटं मला पुरतील, पण 120 मिनिटांमध्ये मी 200 प्रश्नापर्यंत पोहोचत नाही. याचं कारण काय, कोणत्याही प्रश्नाला मी जास्त वेळ घालवलाय. एक प्रत्येक टेस्टला चेक करायचं. सर कसं चेक करता येईल समजून घ्या. बघा, मी तुम्हाला याच्या अगोदर आठवण करून दिली होती. आपली जी टेस्ट सिरीज आहे, या टेस्ट सिरीज मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही एखादा प्रश्न सोडवताय ना, तर रिस्पॉन्स टाइम तुम्हाला दिसतो. प्रत्येक प्रश्नाचा रिस्पॉन्स टाइम दिसतो. तुम्ही टेस्ट आपली सबमिट केली ना, की सबमिट केल्यानंतर तुम्हाला पूर्णतः रिस्पॉन्स टाइम दिसतो, कोणत्या प्रश्नाला किती वेळ दिला आहे. हा सेटिंग का तिथे ठेवलेली आहे मी, याचं कारण आहे, लक्षात घ्या. तुम्हाला समजलं पाहिजे कोणत्या घटकाला किती वेळ देतो, कोणत्या घटकाला जास्त वेळ गेला, कोणत्या घटकाला कमी वेळ जातोय, हे तुम्हाला कळलं पाहिजे. याच्यातून तुम्हाला जे मी पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं की सिक्वेन्स ऑफ चॅप्टर सांगितलं होतं पेपर सॉल्व्हिंगच्या वेळेस, ते सिक्वेन्स तुम्हाला स्वतः पद्धतीने काढता येतो. मी तर ते इतरांचा सुद्धा अभ्यास करून, विद्यार्थ्याचा अभ्यास करून 2017 पासून जे काही मी टीचिंग करतोय टेट एक्झामला, त्याचा अभ्यास करून जे काही रिस्पॉन्स टाइम आहे विद्यार्थ्यांचा, त्यानुसार मी ठरवलेला ऑलरेडी तो क्रम होता. व तुमचा रिस्पॉन्स टाइम कसा आहे त्या चॅप्टरशी रिलेटेड, त्या क्वेश्चनच्या रिलेटेड, हे पाहणं गरजेचं आहे. हे तुम्हाला मॉक टेस्ट मध्ये अनालिसिस करायचं आहे. काही करायचं नाहीये. A4 साईज कागद घ्यायचा, वरती लिहायचं मॉक टेस्ट नंबर 1. त्याच्यामध्ये तुम्ही टेस्ट सोडवलेली आहे, 1 नंबरची टेस्ट सोडवली, समजा व्यवस्थित काळजीपूर्वक 2 तासामध्ये सोडवायचे. स्कोअर येते किती येते डझंट मॅटर. मग कसं सोडवायचंय सर, टाइम लावून सोडवायचा आहे. टाइम मला तसंच पद्धतीने दिसणार. आपली जे टेस्ट सिरीज आहे सेम त्याच पद्धतीने दिसते, जसं IBPSC असणार आहे सेम त्याच पद्धतीने, जे आयकॉन आहेत सेम त्याच पद्धतीने, कुठेही तुम्हाला चेंजेस दिसणार नाही, कुठे चेंजेस दिसणार नाही. पण टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचा रिस्पॉन्स टाइम दिसेल. तुम्ही किती वेळात सोडवला, 200 प्रश्नापर्यंत नाही पोहोचला तर तुम्ही कुठल्या प्रश्नाला जास्त वेळ घालवला, ह्यातून तुम्हाला तुमचे हार्ड चॅप्टर कळतील, कठीण चॅप्टर कळतील, वेळ घेणारे चॅप्टर्स कळतील. हे खूप महत्वाचं आहे. ऐकताना खूप सोपं वाटतंय, हे ऐकताना खूप सोपं वाटतंय. कशाला सर A4 साईज कागद घेऊ, घ्यावा लागतं मित्रा. शेवटची गोष्ट ही, शेवटचं तुला वीक पॉईंट स्ट्रॉंग पॉईंट हे समजणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी तुला पुढे नेणार आहेत. जेवढे तू त्याला इग्नोर करशील ना, लाईटली घेशील ना, त्याचे परिणाम आपल्याला परीक्षेमध्ये भोगायला मिळतात. त्यामुळे हे डायरेक्ट मी पेपरमध्ये नाही अप्लाय करू शकत. तिथं मी ठरवणार हा क्वेश्चन हार्ड आहे का इझी आहे, तिथं ठरवणार. तुम्ही प्रश्न सोडवता ना, अरे प्रश्न समोर आला की तुला कळलं पाहिजे तो चॅप्टर आहे तर तुझ्या आवाक्यात आहे का. सर मला ही कसं करणार, अभ्यास केलाय, मॉक टेस्ट सोडवलेत, मॉक टेस्ट सोडवल्यानंतर त्या मॉक टेस्ट मध्ये मी प्रश्न सोडवल्यावर त्या चॅप्टरच्या 10 टेस्ट मध्ये मला रिस्पॉन्स टाइम माझा कमीच आहे, तर तो सोपा. रिस्पॉन्स टाइम जास्त आहे, जास्त वेळ घेतलाय, तो हार्ड आहे. तो प्रश्न जसा आला समजा तुला चॅप्टरची, तू लगेच सोडवायला पाहिजे का पेपरमध्ये, नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय करता माहिती का, मॅक्झिमम विद्यार्थी पेपरमध्ये ठरवतात, खूप वेळ गेल्यानंतर ठरवतात हा प्रश्न आवाक्यात नाही, पुढे चला. अरे वेळ गेला म्हणजे त्याचा मार्क बी गेला, पुढचा एखादा प्रश्न सोडवायचा राहिला, होऊ शकतं सोपा आहे. आणि पेपरची जी काही समजा जी काही मांडणी असते, लक्षात ठेवा, त्याच्या मागे पूर्णतः सायकोलॉजीचा विचार केला असतो. विद्यार्थी कुठे कुठल्या प्रश्नामध्ये अडतात, विद्यार्थी कुठल्या चॅप्टरमध्ये अडकू शकतात हे त्यांना माहित असतं. ते एक्झामिनर आहेत, लक्षात घ्या, तुमच्या सायकोलॉजीशी खेळतात. मग आपल्याला आपण त्याचा जी सायकोलॉजी ती ब्रेक करायची असेल तर मला पहिल्यांदा कळायला पाहिजे टेस्ट सिरीज सोडवली पाहिजे. टेस्ट सिरीज लिमिटेड सोडवा.
टेस्ट सिरीज मध्ये आपण जर सबमिट केलं रिस्पॉन्स टाइम बघा, कमी वेळात सोडवतो तो तुमचा इझी आहे, जास्त वेळ घेतो तो हार्ड आहे. त्या प्रश्नाला लगेच त्याच चॅप्टरच्या प्रश्नाला लगेच टच करू नका, थांबा. तो सेकंड स्टेप सांगितली, सेकंड राऊंड, तेव्हा जा. आता बऱ्याच जणांचा एक प्रश्न आहे, सर 2-2, 3-3 राऊंड कसं काय होऊ शकतात? अरे 2-2, 3-3 राऊंड नाही करायचे. तिथं मार्कच रिव्ह्यू केला किंवा रिव्ह्यू केला की तुला तो क्वेश्चन हायलाइट होऊन जातो व्हायलेट कलर मध्ये. पुन्हा त्या क्वेश्चनवर जायचं डायरेक्ट सेकंड राऊंडला. सगळ्याचे क्वेश्चन जे सोडवले त्याला नाही तुला पाहत बसायचं, जे पूर्णतः ग्रीन झाले त्याला पाहत नाही बसायला सांगितलं, जेणेकरून तू 200 प्रश्न परत पाहायचे काय सर? 3 राऊंड कसं शक्य आहे? एकच राऊंड पॉसिबल नाही. त्यांना याचं मिनिंगच कळलं नाही. जे ग्रीन मध्ये सोडवले त्यांना काय पाहायची गरज आहे? तुला हे पाहायचंय मित्रांनो, लक्षात घ्या की तुम्हाला जे काही ऑलरेडी जे ग्रीन मध्ये दिसत नाहीत ना, जे व्हायलेट कलर मध्ये दिसतात ते मार्क केलेत, ते नीट बघा. मी त्या व्हिडिओमध्ये ती स्ट्रॅटर्जी वापरायला सांगितलेली आहे. कुठे लिहून घ्यायची गरज नाही, कुठल्या प्रश्न यायचं आणि जायचंय. तुम्हाला दिसणार आहे, ते उजव्या कोपऱ्यामध्ये दिसणार आहे. त्या प्रश्नावर डायरेक्ट जाऊ शकता तुम्ही, डायरेक्ट माऊसने जाऊ शकता. त्यामुळे त्याच प्रश्नावर जायचंय. असे प्रश्न लिमिटेड असणार आहेत. प्रत्येक वेळेस 200 प्रश्न थोडं तुला चाळायचे तर वाचायचे, हे समजून घ्या. मग मला स्ट्रॉंग पॉईंट कळले, मला स्ट्रॉंग विषय तर पहिल्यांदाच कळलाय, स्ट्रॉंग पॉईंट बी कळले, स्ट्रॉंग चॅप्टर बी कळले, त्यातल्या कन्सेप्ट बी कुठले स्ट्रॉंग आहे ते कळलं. होऊ शकतं एखाद्या चॅप्टर मध्ये भरपूर कन्सेप्ट आहेत. उदाहरणार्थ मी डिग्री चॅप्टर घेतला, डिग्रीमध्ये 3 डिग्री आहेत, कॉम्प्युटर डिग्री, सुपरव्हायझर डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री. होऊ शकतं सुपरव्हायझर डिग्री तुमचा रिस्पॉन्स टाइम जास्त आहे, तुम्हाला तो हार्ड जातोय, ठीक आहे. मग कळतंय ना सुपरव्हायझर डिग्री आल्यावर बाबा मला लवकरात लवकर सोडवणं गरजेचं आहे, काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं, तो मार्क जाणार आहे माझा. कारण ते बऱ्याचशा तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये ते दिसून येईल, त्याच्यावरून तुम्हाला ते ओळखू येईल. असं प्रत्येक चॅप्टरच्या गोष्टी माहित पाहिजे आणि प्रत्येक मॉक टेस्टला तू अनालिसिस केलं पाहिजे. अनालिसिस चार्ट देतोय मी तुम्हाला पुढे, कसं तुम्ही अनालिसिस केलं पाहिजे प्रत्येक मॉक, हे समजून घ्या. पुढे सगळ्यात महत्वाचं हे टेस्ट सिरीज जे ऑलरेडी तुम्हाला त्या पद्धतीने रिस्पॉन्स टाइम दिसून येते, त्यामुळे तुमचे स्ट्रॉंग पॉईंट तुम्हाला लवकर ओळखता येतात. 149 रुपयाला 10 टेस्ट आहेत, लक्षात घ्या. थोडी फी आहे, जास्त काही नाहीये, पण टेस्ट सिरीजची क्वालिटी तुम्ही पाहू शकता. 2022 ला सुद्धा जे काही आपले टेस्ट सिरीज होते ना, त्यांचे जे काही रिस्पॉन्स आहेत त्यांनी चॅटिंग मध्ये किंवा व्हिडिओ तुमच्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही ऐकू शकता आपल्या महाराष्ट्र टीचर टेलिग्राम चॅनलवर. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे, जॉईन करून घ्या. कारण प्रत्येक जो पेपर होणार आहे ना इथून पुढे, लक्षात घ्या, जे काही मेमरी बेस्ड क्वेश्चन आहेत ना, जे आपण विद्यार्थ्याकडून घेणार आहोत मेमरी बेस्ड क्वेश्चन्स, ते क्वेश्चन्स आपण तिथं सराव होणार आहे. त्यामुळे नक्कीच जॉईन करून घ्या. लक्षात ठेवा, टेलिग्राम लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ओके, आता पुढे सांगायचा मुद्दा हा होता सर, की हे जर समजा मी केलं असेल सर, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती सर मला करायला पाहिजे? सर सब टॉपिक सुद्धा मला समजले पाहिजे. सर मला कन्सेप्ट कोणत्या इजेत हे बी समजलं पाहिजे. हे रिस्पॉन्स टाइम म्हणून कळतं. प्रत्येक टेस्ट सिरीजच्या प्रश्नानुसार तुम्हाला इथं प्रत्येकाची चॅप्टरची टेस्ट सिरीज आहे, प्रत्येक चॅप्टरची जी काही समजा टेस्ट मध्ये क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरून तुम्हाला कळून येईल. क्लिअर आहे? बघा पुढे सर, याच्यामध्ये आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला सांगायची, ती कोणती बघा, की जे काही समजा मी तुम्हाला चार्ट सांगितलंय ना, A4 साईज घ्या पेपर, मॉक टेस्ट नंबर समजा किती, समजा 1 आहे, मॉक टेस्ट नंबर 1 आहे समजा, ठीक आहे. पहिला सोडवा, काही प्रॉब्लेम नाही. दिवसाला 2 सोडवते, काही प्रॉब्लेम नाही. आता लक्षात घ्या, नवीन काय वाचन होत नसते, लक्षात घ्या. तुम्हाला फक्त आता लक्षात घ्या की जे काही अशा गोष्टी प्रॅक्टिस सारख्या गोष्टी ते केल्या तरी तुम्हाला ते फायदेशीर ठरेल. नवीन वाचन, तिथून रिव्हिजन, अशा काही गोष्टी होत नसतात. हा काळ तो नाहीये. हा काळ जो काय अभ्यास केलाय तो चेक करायचा अभ्यास आहे, ठीक आहे. तर तो तुम्हाला अप्लाय करायची गोष्ट आहे, आलं लक्षामध्ये. हे काय नवीन काहीतरी अभ्यासाच्या वेळ नाहीये, ठीक आहे. समजून घ्या. मी पहिल्यांदा सब्जेक्ट लिहिणार, कोणता सब्जेक्ट आहे, किती सॉल्व्ह केले त्या सब्जेक्ट मधले. समजा मी म्हटलं समजा रिझनिंग आहे सर, ठीक आहे, रिझनिंग आहे. आणि रिझनिंग मध्ये लक्षात घ्या, रिझनिंग मध्ये मी समजा 80 प्रश्न सॉल्व्ह केले. किती राईट आले, किती रॉंग आले, टोटल मार्क किती मिळाले. ओके, किती राईट आले, किती रॉंग आले, टोटल मार्क किती मिळाले. बरं, सॉल्व्ह केलेले आहे, 80 नसतील, कमी असतील तरी लिहा, काही प्रॉब्लेम नाही. समजा कमी आले, एखाद्याचे समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी 60च सोडवले, कोणते 20 सोडवायचे राहिले, कोणते 20 सोडवायचे राहिले. बजे राहिलेत, तू नंतर सोडवलेत का सेकंड राऊंडला तरी, हे पाहणं गरजेचं आहे. हे दोन्ही राऊंड आणि थर्ड राऊंड जे हार्ड मधला मी सांगितलेला आहे पहिल्या लेक्चर मध्ये, हे दोन्ही राऊंड आणि तो हार्ड मधला जो काही राऊंड आहे, 3 राऊंड मध्ये टोटल किती क्वेश्चन सोडवले त्या गोष्टी पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याने समजा 80 सोडवले तर त्यांनी हेच चेक करायचं, पण एखाद्या विद्यार्थ्याने 60च सोडवले तर त्यांनी हे चेक करायचं आणि हे अनालिसिस करायचं की 20 प्रश्न मला का सुटले नाहीत. 20 प्रश्नांना माझं सुटले नाहीत म्हणजे वेळ घालवला, कुठेतरी वेळ घालवला. तो वेळ कोणत्या चॅप्टरच्या क्वेश्चनला गेला हे तुम्हाला अनालिसिस करायचंय प्रत्येक टेस्टनुसार. किती वेळ लागणार आहे याला,
मॅक्झिमम अर्धा तास, मॅक्झिमम अर्धा तास. पेपर सोडायला 2 तास, 2.5 तास ठीक आहे. 2.5 तास. सकाळ सत्रात एक पेपर सोडा, दुपारच्या सत्रात एक पेपर सोडा, दररोज 2 पेपर सोडा, 5 दिवसामध्ये पेपर होतील. रिस्पॉन्स टाइम बघा, अनालिसिस करा, कुठल्या प्रश्नांना का आता 80 सोडवले नाहीत, 20 सोडवले राहिले का बरं? कुठेतरी वेळ गेलाय, ते कसं कळणार आहे? रिस्पॉन्स टाइम म्हणून ते आपल्या टेस्ट मध्ये दिसून येईल, अलग लक्षामध्ये. त्यामुळे जास्त डोकं लावण्यासारखं काही काम नाहीये. सर मी कसं ओळखू, का आठवू काय मी पहिल्या प्रश्नाला किती वेळ लावला, दुसऱ्या नाही, तिथं कळून येणार आहे. सबमिट केलं कीच कळून येणार प्रत्येक प्रश्नाला किती रिस्पॉन्स टाइम होता तो. ठीक आहे, ही गोष्ट चेक करायची, लक्षात घ्या. सब्जेक्ट सॉल्व हे प्रत्येक सब्जेक्टच्या बाबतीत लिहायचं आहे. ठीक आहे, ओके, चला पुढे. हा एवढं आहे की आता हा ऑनलाईन पेपर आहे. कोणाला काही विषयाचे मार्क 5-10 मार्क इकडे तिकडे होऊ शकतात. म्हणजे उदाहरणार्थ समजा रिझनिंग 80 आहे, काहींना 85 सुद्धा येऊ शकतं, काहींना 75 सुद्धा होऊ शकतं. ऑनलाईन एक्झाम आहे, एवढी फ्लेक्झिबिलिटी असते, लक्षात घ्या. ही गोष्ट माहित असते. ओके, ही एक काळजी घ्यायची मॉक टेस्टच्या वेळेस. आणि मॉक टेस्ट सोडवायचे. तर मॉक टेस्टचा रोल काय आहे ना तुम्हाला माहित नाहीये. ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांना विचारा, किती व्हायटल रोल प्ले करतं तुमच्या यशामध्ये. खूप महत्वाचं आहे. स्वतःला पडताळणी करणं गरजेचं आहे. डायरेक्ट गेलात फसाल, तिथं ठरवणार नाही तुम्ही प्रश्न हार्ड आहे का इझी, तिथं नाही ठरवायची वेळ, इथं ठरवायची वेळ आहे. आणि इथून मला स्ट्रॅटेजी बिल्ड करायची आहे. अलग लक्षामध्ये. हा तो चार्ट आहे, हा चार्ट तुम्हाला माहित असतो. क्लिअर आहे. पुढे पहिला राऊंड काय असतो त्या व्हिडिओमध्ये समजून घ्या. सेकंड राऊंड काय हे बी समजून घ्या. थर्ड राऊंड काय हे परत समजून घ्या. परत व्हिडिओ बघा, परत लेक्चर बघा. मी अजून प्रायव्हेट केलेलं नाहीये. विद्यार्थ्यांनी बऱ्याच जणांनी सर म्हटले की सर व्हिडिओ खूप छान होता, स्पीड वाढली सर, मी तर इकडे आहे, इकडच्या क्लासला तिकडच्या क्लासला आहे सर, पण तिथं ऑलरेडी मी अप्लाय केल्यानंतर माझं सर मी आधी बरेचसे टेस्ट सोडवले, पण तुमचा व्हिडिओ बघून सर माझा परफॉर्मन्स वाढला, 200 प्रश्नापर्यंत चाललो आहे सर मी, आणि माझा स्कोर सुद्धा वाढला. असे जेव्हा प्रतिक्रिया आला तेव्हा वाटलं ठीक आहे, नको प्रायव्हेट करायला. त्यामुळे तो प्रायव्हेट केलेला नाही. अजून सुद्धा आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, पाहून घ्या. डबल बघा काय सांगितलंय बघा. मी जे चॅप्टर सांगितलेलं आहे, क्रम सांगितलं, तर तुम्ही ह्याच्यावरून क्रम ठरवायचा. आता तुमच्या जे मी सांगितलं तुम्हाला, की जी तुम्हाला मी अनालिसिस करायला सांगतोय ना, याच्यावरून तुमचा क्रम ठरवायचा. रिस्पॉन्स टाइमवर तुमचा क्रम ठरवायचा. खालीवर चॅप्टर्स होतील पण ते चॅप्टर तेच आहेत. ओके, हे तुम्हाला माहित पाहिजे. क्लिअर आहे. पुढे बघा, हे पाहून घ्या. त्याच्यामध्ये डिटेल्स मध्ये सांगितलंय पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड. मी पहिलंच सांगितलंय पहिला राऊंड म्हणजे ऑलरेडी आपण 200 प्रश्नपत्र पाहणार आहे. ठीक आहे, पण दुसऱ्या राऊंड मध्ये जे क्वेश्चन मी मार्क केलेले आहेत, मार्क ऍज रिव्ह्यू, मार्क फॉर रिव्ह्यू, हे तेच बघणार आहे. बाकीचे सोडवलेले नाही प्रश्न वाचत बसणार मी, हे समजून घ्या. ठीक आहे. थर्ड राऊंड त्याच्यात बी आपण हार्ड क्वेश्चन बघणार, हे संख्या कमी कमी होत जाणार. आता बघा इथे एक सगळ्यात महत्वाचं काय सर आहे बघा. आता हे ऑलरेडी कुठलं होतं, बिफोर एक्झामचं होतं. हे सगळं बिफोर एक्झामचं आहे. हे एक्झामच्या वेळेचं फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड. ठीक आहे, हे सगळं बिफोर एक्झामचं मॉक टेस्टच्या वेळेस आहे. आता हे बघा, जेव्हा एक्झाम मध्ये काय करायचं हे सांगितलंय, तो व्हिडिओ मध्ये बघून घ्या. याच्यामध्ये हे बघा काय आहे सर. बघा जे तुम्ही अभ्यासलाय ना चॅप्टर, कुठेही अभ्यास केला असेल, असं कधीच म्हणू नका जसा तसा क्वेश्चन येणार. अजिबात नाही, अजिबात असं पॉसिबिलिटी नाहीये. लक्षात घ्या, जसा तसा क्वेश्चन येईल. तुम्ही जे शिकलात तो तसाच क्वेश्चन येणार. राजूचं मंजू होईल आणि क्वेश्चन येईल, अजिबात नाही. 10चं 20 होईल, किंमत अंदाजे तसं येईल, अजिबात नाही. हा कन्सेप्ट रिपिटेशन होईल, उदाहरणं रिपिटेशन होत नसतात. हे माइंडला पूर्णतः बजावून सांगा. पाहता क्षणी स्क्रीनवर प्रश्न दिसला की माइंड मध्ये एकच येतं की हा प्रश्न माझ्या ओळखीचा नाही. हो, प्रश्न ओळखीचा नसेल, कन्सेप्ट ओळखीची 100% असणार. 100% असणार. तुमच्या क्लासनी जर चांगल्या पद्धतीने शिकवलेला असेल तर 100% कन्सेप्ट तिच्याशी रिलेटेड असणार. त्यात काही वादच नाही. चांगल्या पद्धतीने शिकवलं असेल तर, सगळ्या कन्सेप्ट कव्हर केला असतील तर प्रश्न वेगळा दिसणार. पण कन्सेप्ट रिपिटेशन असतं, प्रश्न रिपिटेशन होत नाही ऑनलाईन एक्झाम मध्ये. याची तुम्हाला जाणीव असावी. त्यामुळे घाबरायचं नाहीये, अजिबात घाबरायचं नाही. पहिली भीती तीच होणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे स्क्रीनवर क्वेश्चन दिसताना ही काळजी घ्यायची की मी घाबरणार नाहीये, मी अभ्यास केलेला आहे, मी 7-8 महिने ट्राय करतोय, प्रयत्न करतोय, 8-8 तास माझ्या डोक्यात एकच आहे, मी अभ्यासच करायचा आहे, टेटच क्रॅक करायची आहे, बोलतायत त्यांना गप्प बसवायचं आहे, मी काय आहे हे दाखवून द्यायचं आहे, माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत. त्यामुळे स्वतःला हीच वेळ आहे हे बजावून सांगा. आता नाही तर कधीच नाही. त्यामुळे डिस्टर्ब नाही व्हायचं. पहिला क्वेश्चन बघितला वेगळा दिसला, अजिबात नाही, अजिबात नाही. क्वेश्चन जसं तसं येणारच नाही, मी पहिलं सांगतो. हा, पण कन्सेप्ट रिपिटेशन होणार. त्या चॅप्टरच्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला अप्लाय करता आला पाहिजे.
हे समजून घ्या. ओके, बरं आता हे झालं सर, म्हणून मी सांगतो लक्षात घ्या की चॅप्टर सेम असू शकतात, लक्षात घ्या, आणि ऑल्सो कन्सेप्ट सुद्धा सेम असतील, पण क्वेश्चन सेम असण्याची शक्यता खूप कमी आहे, खूप कमी म्हणजे खूप कमी आहे. त्यामुळे घाबरू नका. प्रश्न बघितलं, वाचा, स्वतःला विचारा हा कोणत्या विषयाशी निगडीत आहे, हा कुठल्या चॅप्टरशी निगडीत आहे, आणि हा मला चॅप्टर हार्ड आहे का सोपा आहे, कठीण आहे का सोपा आहे. सोपा असेल सोडवा, मी ठरवलेली आहे ना पहिल्या राऊंड मध्ये, तो राऊंड मध्ये येतोय सोडवा, नाही येत दुसऱ्या राऊंड मध्ये सर दुसऱ्या राऊंड मध्ये काही प्रॉब्लेम नाही, मार्क करून ठेवा त्याला. क्लिअर आहे, क्लिअर आहे, ही गोष्ट समजून घ्यायची, त्यामुळे घाबरायचं नाहीये. लेंथी क्वेश्चन्स, आयबीपीएसचे क्वेश्चन्स हे लेंथी असतात. जेवढा क्वेश्चन लेंथी, लक्षात घ्या, सोपायला समजायला सोपा आणि खूप ट्रिकी नसणार, खूप तुम्ही अनालिसिस करून विश्लेषण करून त्यांनी पटवून दिली असतात बऱ्याचशा गोष्टी. घाबरू नका त्याची लेंथ बघून, त्याची लेंथ बघून घाबरू नका. क्वेश्चन वाचत असताना लक्षात घ्या, क्वेश्चनच्या पहिल्या शब्दापासून क्वेश्चनच्या 4 पर्यायापर्यंत पहा. क्वेश्चन म्हणजे बरेच जण पर्याय बघत नाहीत, क्वेश्चन म्हणजे त्यांना पर्यायाचा वरचा जो काही भाग आहे तिथपर्यंत क्वेश्चन होतो, असा प्रकार नाहीये. क्वेश्चन हा सुरुवातीपासून चालू होतो आणि 4 पर्यायाच्या एकदम शेवटी संपवतो, हे तुम्हाला माहित असू द्या. वाचत असताना व्यवस्थित वाचा, वारंवार प्रश्न वाचू नका, वारंवार वाचू नका, पुटपुटत वाचू नका, शांत डोक्याने शांत माइंडने वाचा, पुटपुटत वाचू नका. क्लिअर आहे. आणि वाचत असताना पूर्ण कॉन्सन्ट्रेट करा, पूर्ण कॉन्सन्ट्रेट करा. ज्यांना पुटपुटत वाचायचं सवय ना त्यांनी जीप वरच्या टाळूला चिटकून द्या, 2 तास चिटकू द्या, काही प्रॉब्लेम नाही. मनात वेगळे विचार येणार नाही, पूर्णतः कॉन्सन्ट्रेशन राहील त्याच्यावर, लक्षात ठेवा. डबल वाचू नका क्वेश्चन, एकदाच वाचा, काळजीपूर्वक वाचा, काय म्हणतो ते लिहून काढा. हा, कागद दिले असेल ड्रेप पेज त्याच्यावर तुम्ही सोडू शकता. ओके, ही माहित असू, ही काळजी घ्यायची. लेंथी क्वेश्चनला घाबरू नका. ती भीती जर मनात राहिली ना, अभ्यास समजत असून सुद्धा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे लेंथी क्वेश्चन येणार त्याची जाणीव असू द्या, ज्या गोष्टी सांगतो त्याची फक्त जाणीव ठेवा. ओके, चला पुढे बघा. रफ पेपरवर काय करायचं हे खूप महत्वाचं, खूप महत्वाचं. कोण सांगत नाही, मी सांगतो तुम्हाला. हा ऑनलाईन पेपर आहे, ऑनलाईन पेपर असल्यामुळे बऱ्याच वेळेस असे होणार आहे, लक्षात घ्या की क्वेश्चन शफल होणार आहे, मिक्स होणार आहे बऱ्याच वेळेस. जर समजा सेक्शनल पेपर येणारच नाही, आलाच समजा तर चांगली गोष्ट, नाही आला तर प्रश्न शफल होणार. म्हणजे एक प्रश्न मराठीत आला तर दुसरा रिझनिंग सुद्धा येऊ शकतो. म्हणून या चॅप्टरकडे थोडं लक्ष द्या. सिटिंग अरेंजमेंट, पझल, डीआय, डाटा इंटरप्रिटेशन, कोडिंग डिकोडिंग आणि अल्पा न्यूमरिक आणि नंबर सिरीज, या प्रत्येक ह्याच्यावर 3 ते 5 क्वेश्चन्स येतात. 3 ते 5 क्वेश्चन. एकदा सेटिंग अरेंजमेंट आली मिनिमम 3 आणि मॅक्झिमम 5 क्वेश्चन्स येतात. तसंच पझलच्या बाबतीत आहे, तसंच डीआयच्या बाबतीत आहे, कोडिंग डिकोडिंगच्या बाबतीत आहे, अल्फान्यूमेरिक आणि नंबर सिरीजच्या बाबतीत आहे. आता ह्या प्रश्नांची जी काही संख्या आहे ना, आता समजा उदाहरण सिटिंग अरेंजमेंट मिनिमम 2 येऊ शकतात, कोणाला 3 बी येऊ शकतात. सेम त्याच पद्धतीने लक्षात घ्या. पझलच्या बाबतीत तसंच होणार आहे, मिनिमम 2, जास्तीत जास्त 3 येऊ शकतात, लक्षात घ्या. डीआयच्या बाबतीत बी तसंच आहे, लक्षात घ्या. मिनिमम 2, जास्तीत जास्त 3 होऊ शकतात. सेम त्याच पद्धतीने कोडिंग डिकोडिंगच्या बाबतीत आहे, लक्षात घ्या. मिनिमम 2 आणि 3, मिनिमम 2 आणि 3, हे असं सेम पद्धतीने. हे काय आहे, प्रश्नांची संख्या आहे का? नाही, हे टोटल जे किती येऊ शकतात ना ती संख्या आहे, लक्षात घ्या. टोटल समजा पझल 2 आल्या, टोटल पझल 2 आल्या तर ते क्वेश्चन 3 ते 5 असू शकतात. 3 आले तर त्याला बी 3 ते 5 असू शकतात, लक्षात घ्या. ही तेवढी संख्या आहे, ही पझल किती येतील त्याची संख्या आहे, डाटा इंटरप्रिटेशन किती येईल त्याची संख्या आहे, क्वेश्चनची संख्या नाही. क्वेश्चनची संख्या प्रत्येक चॅप्टरला मिनिमम किती असू शकतात, 3 क्वेश्चन, मॅक्झिमम 5 असू शकतात. मग तुम्हाला सांगायचंय काय, मला हे सांगायचं आहे, जो तुमचा रफ पेज आहे ना, रफ पेज, तुम्ही त्याच्यावर काय करणार, डायग्राम बनवलं, त्याच्यावर डायग्राम बनवून, बरोबर आहे का? सेटिंग अरेंजमेंटची डायग्राम बनवणार, पझलची बनवणार, कुठेतरी कोपऱ्यात बनवायला चालू करा. तुम्हाला माहित असू द्या, समजा हा पेपर आहे, समजा रफ पेपर, कुठे ते समजा सिटिंग अरेंजमेंट हा 25% इकडे वरचा भाग आहे सर, तिथे मी सिटिंग अरेंजमेंटचे क्वेश्चन सोडवेल. इकडचं समजा मी पझलचं सोडवल सर, काय असेल समजा डायग्राम बनवलं ते बनवणार. इकडे खाली सर मी डीआयचं सोडेल, इथे अल्फान्यूमेरिक सिरीज सोडेल. या पद्धतीने करा. सर का असं करायचं, त्याचं कारण आहे. जर समजा 3 ते 5 क्वेश्चन येतील ना, कधी कधी होईल की एखादा क्वेश्चन तुम्हाला तिथे दिसेल, बाकी वेगळेच क्वेश्चन दिसतील आणि परत तो क्वेश्चन पुढे बी दिसेल. मग काय होतं माहिती का, प्रत्येक वेळेस आपण सिटिंग अरेंजमेंट तो क्वेश्चन पांगणार, आपल्याला नंतर आठवणार आणि आपण परत त्या आकृतीवर प्रश्न सोडवणार, असं नाही होणार. डबल आकृती बनवू नाही शकत आपण,
किंवा तुम्ही इतर प्रश्न सोडवल्यानंतर इकडे तिकडे प्रश्न सोडवले असतील, तुम्ही ते कागद हुडकीत बसणार का? कुठे सिटिंग अरेंजमेंट, कुठे पझल, कुठं 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 ठेवलं मागून पुढून, डिस्टर्ब होणार तुम्ही, मन विचलित होणार, बेचैन होणार की सोडवलं होतं कुठे गेलं, खाली होतं कुठे, हे सोडवलं होतं मी सरासरी काढताना यायचं लिहिली होती, बेरीज केली होती नंबर ऑफ वुमेन्स, कुठे मला अजून गरज पडती त्याची, असं होतं. म्हणून त्याची फिक्स जागा ठरवा. सिटिंग अरेंजमेंट एक कोपऱ्यामध्ये, कुठेतरी पझल एक कोपऱ्यामध्ये, DI एक कुठेतरी, या पद्धतीने तुम्ही करा. क्वेश्चन सेपल झाल्यानंतर पहिले 2 क्वेश्चन सुरुवातीला येतील, पुढचे 3 कुठेतरी पलीकडे जातील, असं होणार आहे. त्यामुळे इकडे तिकडे बनवू नका. अरे पेज दिलं म्हणजे ते माझंच पेज आहे आणि तो कुठेही बनवतो असं काही प्रकार नाहीये. तिथे बी सिस्टमॅटिक होऊ द्या, स्मार्ट होऊ द्या, टॉपर सारखा विचार करा. ही खूप महत्वाचं आहे. आणि हे चॅप्टरच्या बाबतीत ते घडतं. आणि हे काही कमी चॅप्टर नाही, हे येतातच 2-3 येतात आणि हे तुम्हाला डिस्टर्ब करतात. हे डिस्टर्ब करतात कारण क्वेश्चन शफल झाल्यानंतर एक क्वेश्चन सुरुवातीला आल्यानंतर क्वेश्चन पुढेच कुठेतरी गेलाय. पेपरला तर सोडवल्यानंतर बाकीच्या प्रश्नाचं कॅल्क्युलेशन तुम्ही केलेलं असतं, नंतर कधी तो क्वेश्चन येतो, मग तुम्ही याच्यावर हुडकीत बसता. एक तर हे कराल, हुडकीत बसाल, नाहीतर काय कराल, परत ते बनवणार, महाग जाणार तुम्ही स्क्रीनवर आणि परत ते सोडत बसणार, वेळ जातो. त्यामुळे 200 प्रश्नापर्यंत पोहोचता येत नाही. हे लक्षातच असू द्या. एक कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये सोडवायचे मला, एक प्रश्न सलग घेऊ द्या ना, तर 3 प्रश्न सलग घेऊ द्या. एक मला स्मार्ट पद्धतीने त्यांची जागा ठरवून द्यायची आहे, जेणेकरून मला गोंधळ उडवला नाही पाहिजे. मला येत असून मी का गोंधळ उडवून घेऊ स्वतःचा? काय हक्क आपल्याला गोंधळ उडवून घ्यायचा? स्वतःच आपल्या पायाला दोंडा मारून घ्यायचा. अरे ठीक आहे ना, मला माहिती आहे ना 2 ते 3 येणार आहेत, मग एक कुठेतरी कोपऱ्यात ठरवतो मी, तिथं सोडवतो ना. जरी प्रश्न सफल झाला, आपल्याला माहिती का पुढे काय झालंय? नाही सांगता येणार पुढे काय झालंय, सफल झालाय का नाही का, आपण सगळे प्रश्न चेक करत बसणार का? नाही. त्याच्यामुळे अगोदरच आपण ते काय, आपण तेच सावधानता बाळगली तर आपल्याला काय प्रॉब्लेम नाही आहे पुढे. ही सावधगिरीपणा ठेवा, समजूतदारपणा ठेवा. खूप महत्वाचं आहे. हे चॅप्टर्स येतातच, ह्या चॅप्टरवर तेवढे क्वेश्चन कमीत कमी 2-3 पडतातच, सफल होतातच, क्वेश्चन होतातच. तर तसं नको. ओके, परत बजावून सांगतो. रफ पेपरला कुठंतरी एका साईडला ती वर्क करा या चॅप्टरशी. ओके, चला पुढे जातो. बघा, ड्युअल क्वेश्चन कसे सोडवायचे हे समजून. कधी कधी काय होतं माहिती का, ड्युअल क्वेश्चनच्या बाबतीमध्ये कधी काय होतं माहिती का, की सर मला सोडवताना थोडी अडचण आली आणि 2 पर्याय मला इलिमिनेट करता आले, 2 मध्ये अडचण, मग काय करायचे? अशा क्वेश्चनला काय करायचं मी सांगितलंय मागच्या व्हिडिओमध्ये, परत मी तुम्हाला रिपीट करून सांगतो थोडं. याला मार्क करायचंय. कसं मार्क करायचंय लक्षात घ्या. काय करायचंय? आन्सर्ड आणि मार्क फॉर रिव्ह्यू करायचंय. म्हणजे काय बघा, 4 ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे, 4 ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, 1 2 3 4. हे आता हे ABCD म्हणा, काही प्रॉब्लेम नाही समजा. ठीक आहे, हे आहेत 4 ऑप्शन्स आहेत तुम्हाला. ओके, 4 ऑप्शन्स मध्ये तुम्हाला ऑप्शन निवडायचा. तुम्हाला माहिती आहे सर 1 नंबरचा नाहीये, सर 4 नंबरचा नाही, इलिमिनेट केलेत, पण 2 ड्युअल क्वेश्चन मध्ये 2 पर्याय बरोबर वाटतात, 2 चुकीचे वाटतात. मग आता मला उत्तर तर द्यायचं आहे. उत्तर कोणत्याला देऊ असा प्रश्न निर्माण होणार आहे. भरपूर क्वेश्चन मिळतील तुम्हाला. लक्षात ठेवायचं, जेव्हा मनाला सुरुवातीला वाटतं ना आपल्या की हे उत्तर असेल, त्याला उत्तर द्यायचं. सर असं का? समजून घ्या. जेव्हा एखादी गोष्ट आपण वाचलेली असते ना, आपलं माइंड उत्तर देतं. आपलं माइंड फक्त लक्षात घ्या की जे वाचलेलं असतं ना, ते लक्षात घ्या की आपलं जे काय आहे ना मेमरीमध्ये, ते अदृश्य स्वरूपात असतं. ते पूर्णतः लगेच येत नाही पुढे, कारण त्याच्यावर रिव्हिजन केलेलं नसतं, रिकॉल केलेलं नसतं. त्याच्यामुळे थोडं अडचण येते. फक्त वाटतं ते आहे, निश्चित नाही सांगते. त्यालाच उत्तर द्यायचं जे सुरुवातीला वाटतं ते विनाकारण तुम्हाला वाटत नाही ते आहे म्हणून. त्याच्या मागचं कुठलं तरी रिझन असतं, ते फक्त लगेच आपल्या समोर येत नाही. क्लिअर आहे? ते उत्तर द्यायचं. मग समजा मी दिलं तर मी काय करेल? सर बघा, मी समजा मला वाटतं सर सी आहे, सी निवडलं, पण ह्या क्वेश्चनला मी आन्सर अँड मार्क फॉर रिव्ह्यू करणार. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे, याचं तुम्ही उत्तर दिलेलं आहे, जरी वेळ नाही पुरवला तर जी उत्तर दिलंय ना तुम्ही, तेच उत्तर तुमचं ग्राह्य धरलं जातं. उत्तर दिले असंच धरलं जातं. नाही वेळ पुरला, तुम्हाला महाग येऊन विचार नाही करायला मिळाला, तर त्यालाच उत्तर मानलं जातं. विषय संपला, लगेच पुढे जायचं. पण जे सुरुवातीला वाटते त्याला उत्तर द्यायचं. क्लिअर आहे का नाही? आता इथेच समजून घ्या की काही जण म्हणतो 3 राऊंड होत नाहीत, ते समजून घ्या. पहिला राऊंड कसा सोडवायचा सांगितलंय, लेक्चरमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्यात सांगितलंय. त्या पद्धतीने सोडवायचं.
त्या पद्धतीने सोडल्यानंतर तुम्ही टेस्ट सिरीज मध्ये तुमचे काय समजा जे काय चॅप्टर स्ट्रॉंग आहे त्या पद्धतीने सोडत असतात त्यानुसार स्ट्रॅटेजी बनवा. जे पद्धतीने मी सांगितलं त्या पद्धतीने तुमची स्वतःची बनवू शकता. मॉक टेस्ट सोडवल्यावर रिस्पॉन्स टाइम क्वेश्चनचा बघून तुमच्या टेस्ट सिरीज मध्ये जर समजा रिस्पॉन्स टाइम नसेल, तुमची जर समजा पेपर जर थोडा लेट असेल, लक्षात घ्या 30च्या आसपास लेट असेल तर लक्षात घ्या परत टेस्ट सिरीज बाय करा आपली आणि तुम्ही ती सोडवू शकता. त्याच्यामध्ये रिस्पॉन्स टाइम दिसेल, तुमचे स्ट्रॉंग पॉईंट वीक पॉईंट दिसू शकतात. खूप कमी किंमत आहे आपल्या टेस्ट सिरीजची, 149 रुपये. क्लिअर आहे. आता बघा 3 राऊंड कसा होतात, पहिला राऊंड, दुसरा, तिसरा. काळजीपूर्वक समजून घ्या. पहिल्या राऊंडला मी 200 प्रश्नापर्यंत पोहोचणार. जे सोडवले नाहीत ते मला रेड कलर मध्ये दिसणार आहे. ते माझे थोडक्यात हार्ड क्वेश्चन आहेत, मला नाही सोडवता आले, ते हार्ड आहेत ते माझ्यासाठी. रेड कलर मधले हार्ड क्वेश्चन आहेत, समजून घ्या. रेड कलर मधले तुमचे कुठले क्वेश्चन असतील सर, हार्ड क्वेश्चन असतील जे तुम्हाला सोडवता आलेच नाही. क्लिअर आहे, जे तुम्हाला सोडवता आलेच नाहीत. ओके. आता बघा एखादा क्वेश्चन समजा वाटतं तुम्हाला गणितचा आहे आणि तुम्हाला वाटतं सर हे चॅप्टर मी केलेलं आहे, हा चॅप्टर केलेला आहे, किंवा रिझनिंगचा आहे, हे थोडं कॅल्क्युलेशन आहे सर, हा बी चॅप्टर मी केलेला आहे, जो वर्बल मधला रिझनिंग मधला असू शकतो चॅप्टर. तर त्याला वेळ लागत असेल, हे कशावरून कळणार तुम्हाला, मॉक टेस्ट मध्ये तुम्हाला कळणार आहे. त्या चॅप्टरचं उदाहरण सुटलं असतं सर, फक्त मला वेळ जास्त गेला आणि ते सुटलं बी सर, पण बाकीचं त्याला वेळ गेल्यामुळे मला इतर प्रश्नांना वेळ मिळाला नाही, हे मला समजलं सर. म्हणजे तो चॅप्टर तुम्हाला सोडवता येतात क्वेश्चन्स, बरोबर सोडवता येतात, फक्त वेळ घेतात, म्हणून तुम्ही त्याला बॅकला ठेवायचं. त्याला हे साइन करायचं, मार्क फॉर रिव्ह्यू, हे साइन करायचं. क्लिअर आहे. क्लिअर आहे. आता हे जर समजा केलं असेल तर त्याच्यावर समजून जायचं की परत यायचंय. आता तुम्ही म्हणा हे कधी यायचंय सर, बघा पहिल्या राऊंडचा विषय संपला, हे ग्रीन मध्ये बरेचसे दिसून येतील तुम्हाला क्वेश्चन पहिल्या राऊंडला. दुसऱ्या राऊंडची गोष्ट चालली, तर तुम्हाला ह्याच्यावर डायरेक्ट मार्क केला, ह्याच्यावर जर क्लिक केलं ना तुम्ही, लक्षात घ्या हे तुम्हाला दिसून येतील, हे क्वेश्चन येते जे तुम्हाला वेळ घेत आहेत ते सोडवायचे. इथे 1 तास मिळणार आहे तुम्हाला, इथं तुम्हाला 40 ते 45 मिनिटात जाणार आहेत, बरोबर आहे का. 40 ते 45 मिनिटं सांगितले मी तुम्हाला. इथे क्वेश्चन हा 36 सेकंदात नाही 34 सेकंदात सोडायचा प्रयत्न करायचा. क्लिक करून पुढच्या क्वेश्चन स्क्रीनवर यायला कमीत कमी 2 सेकंद जातात, हे तुम्हाला माहित असू द्या. ह्या 1 आवर मध्ये सोडवायचं. क्लिअर आहे. आणि याला सरासरी 15 मिनिट आपल्याला द्यायचे. हा 2 तासाचं नियोजन आहे. हे जे आहेत हे तुमचे येत आहेत, वेळ घेत आहेत, ते सोडवायचे क्वेश्चन्स. क्लिअर आहे. आणि त्याच्यात तुम्ही थोडा वेळ जर समजा राहिला तर याच्यावर तुम्ही यायचं परत, हे तुम्हाला व्हायलेट कलर मध्ये दिसतंय, तुम्ही त्याला आन्सर दिलेलं आहे, त्याच्यावर थोडा विचार करू शकता. ठीक आहे, विचार करून उत्तर चेंज करायचं असेल चेक करू. हा तसं तर सगळ्यांचे चेंज करू शकता उत्तर, तुम्हाला जे वाटतात ते बदलू शकतात, असं काही नाहीये. एकच तुम्हाला नंतर वाटलं सर हे नाही, 1 नाही 2 असू शकतं, करू शकता. पण शक्यतो ग्रीन मधले परत चेंज करत बसू नका. हा इथं चेंज करायला काही हरकत नाही, काय ग्रीन मध्ये चेंज करा परत तुम्हाला विचार करा, परत कॅल्क्युलेशन करत असं नका करू, कारण वेळ पुरतच नाहीये. हा त्यामुळे काळजीपूर्वक उत्तर द्या. पण सगळ्यांचे क्वेश्चन चेंज करू शकता तुम्ही जोपर्यंत सबमिट करत नाही तोपर्यंत. क्लिअर आहे, ही गोष्ट माहित असू. ओके. आता हे झालं, हे दोन्ही व्हायलेट कलरचा तुम्हाला अर्थ समजला असेल. हे तुम्हाला हे 1 आवर मध्ये गोष्टी करायच्या आहे. बरं राहिलं सर 15 मिनिटात काय करायचं. 15 मिनिटांमध्ये जे काही नॉट आन्सर्ड आहेत ना रेड कलर मधले, त्याला सॉल्व्ह करायचं 15 मिनिटांमध्ये शेवटचं. ठीक आहे. थोडं सराव करा, थोडं सोडायचं कॅल्क्युलेशन होऊ शकतं तिथेच. सराव करा, मग तिथं कॅल्क्युलेशन चालू करा, उत्तर पोहोचू शकत नाही. उत्तर देता आलं तर थोडं टेक्निक मी असं सांगतो तुम्हाला, माझं असं मत आहे. उत्तर नाही देता आलं तर मी काय करायचं पुढे सांगतो तुम्हाला. उत्तर देता चालणार, रेड बद्दल मी सांगते, बाकीच्या उदाहरणाला ते लागू करू नका. लक्षात घ्या, बाकीच्या प्रश्नाला नाही लागू करायचं. डील बद्दल मी सांगितलंय तुम्हाला, सुरुवातीला वाटेल ते उत्तर देऊन टाका, त्याला आन्सर अँड मार्क फॉर रिव्ह्यू करा. वेळ मिळाला तर परत विचार करूया, पण लगेच त्याला विचार करत जास्त वेळ घालूया ना. 34 सेकंदात त्याला मार्क करायचं, निघायचं पुढे. 2 पर्याय एलिमिनेट करायचे, ड्यूल क्वेश्चन म्हणजे 2 पर्याय चुकीचे लगेच काढायचे. ते ड्यूल कधी होईल, 2 पर्याय बरोबर वाटतात. जे सुरुवातीला वाटतंय त्याला मार्क करा, पण त्याला हे चिन्ह मार्क करून चला पुढे. याचा अर्थ तुम्ही उत्तर दिलेला आहे, जरी समजा शेवटी नाही वेळ मिळाला तुम्हाला त्याला पाहणं, तरी ते तुमचं आन्सर मानलं जातं. त्याला असं नाही की ते तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू केलं म्हणजे ते आन्सर नाही मानलं, असं नाही, त्याला आन्सर मानलं जातं. ठीक आहे. पण याला तुम्ही फक्त मार्क फॉर रिव्ह्यू केले, याचा आन्सर मानलं जात नाही. तुम्हाला ते आन्सर द्यायचं आहे, तुम्हाला ते आन्सर द्यायचं आहे, लक्षात घ्या. त्याला मग तुम्ही कॅल्क्युलेशन असू शकतात तुमचे, ते करून उत्तर द्या तिथे, किंवा काही तुम्हाला एलिमिनेट करायचे पर्याय 4 पैकी, ते उत्तर ते प्रश्न तुमचे असू शकतात. ते तुम्हाला सांगणार आहे एलिमिनेट कसं करायचं, आणि त्यातच तेव्हा तुम्हाला सांगणार आहे मी की नॉट आन्सरला उत्तर कसं द्यायचं. हे माहित झालं असेल तुम्हाला. ह्या आयकॉनचा ह्या पद्धतीने उपयोग करायचा. हे विनाकारण काय शो मध्ये दिलेलं नाही, ते त्याचा उपयोग करायचा आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये. कळलं. चला पुढे आपण आलो होतो, लक्षात घ्या कुठपर्यंत. बघा इथे
ऑप्शन्स इलिमिनेशन मध्ये इथे बघा. कधी कधी असं होणार आहे, तुम्ही जे वाचन केलेलं आहे ना त्याच्यावर तुम्हाला उत्तर देताना थोडी अडचण होणार आहे. इलिमिनेट करायची का, इलिमिनेट करायची का. पहिले जे मी काय 45 मिनिटं सांगितले तुम्हाला, 25 ते 50 मिनिटं जो पहिला राऊंड सांगितला, सीडीपीचे सगळे क्वेश्चन सोडून काढा, क्रमिकचे सगळे प्रश्न सोडून काढा. लक्षात द्या, सगळे प्रश्न सोडून काढा, क्रमिकचे सुद्धा. कॅल्क्युलेशन नाहीये तुम्हाला तेव्हाच उत्तर द्यायचे. लँग्वेजचे सगळे सोडून काढा, मराठी असू दे इंग्रजी असू द्या, लगेच सोडून काढा. रिझनिंगचे सांगितलेले आणि क्वांटचे मॅथमॅटिक्स जे सांगितलेले आहेत जे चॅप्टर्स, जे काही तुम्हाला आता मॉक टेस्ट नुसार तुम्ही क्रम ठरवणार आहे ते चॅप्टर बघा आणि त्यानुसार तुम्हाला ते सोडवायचे. डिटेल्स मध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. आतापर्यंत 10 वेळेस सांगितलंय, बघून घ्या. त्यानंतर ह्याचं चांगलं तुम्हाला उपयोग होऊन जाईल या व्हिडिओचा. इलिमिनेट कसं करायचं, एलिमिनेशन करत असताना तुम्ही उत्तर दिलेले आहेत, लक्षात घ्या. मॅक्झिमम काय होतं की आता हे कुठल्या क्वेश्चनच्या बाबतीत सांगतोय, समजा 4 पर्याय आहेत, लक्षात घ्या 4 पर्याय आहेत. 4 पर्याय, उत्तर कोणतं द्यावं याच्यापेक्षा डायरेक्ट उत्तर शोधायचं असल्यावर असं शोधायचं आहे. लक्षात घ्या, डायरेक्ट उत्तर नाही मिळणार तुम्हाला या क्वेश्चनला. हे क्वेश्चन कोणते आहेत माहिती का, जे तुम्ही रेड कलर मध्ये मार्क करून ठेवलेले. हे क्वेश्चन कोणते आहेत माहिती का, जे व्हायलेट कलर मध्ये, ड्युएल नाही म्हणत ना, ड्युएल तर आपण उत्तर देऊ शकतो, व्हायलेट कलर मधले जे गणितचे नाही आहेत. पण आता तुम्हाला आहेत ते इलिमिनेट करून उत्तर द्यायचंच आहे, त्याला निगेटिव्ह मार्किंग नाही. जरी आयबीपीएस म्हणत असेल तुमच्या हॉल तिकीटवर इकडे तिकडे की तुम्हाला येत असेल तेच प्रश्न सोडा, खात्रीपूर्वक सोडा, असं काही नाहीये. ते तर आपण ते राऊंड आपल्या स्ट्रॅटेजीने आपण ते ठीक आहे सोडवलेत. इतर प्रश्नाला सोडायचं, निगेटिव्ह मार्किंग नाहीये. मग काय करायचं, इलिमिनेट करायचं ऑप्शन. मला राईट आन्सर नाही म्हणायचं, हे आहे का विचार करायचा, हा आहे का, हा आहे का, आहे का. ठीक आहे, तुमचं माइंड जे सांगताय ना, लक्षात घ्या, त्याला त्या उत्तरापर्यंत जायचं, डायरेक्ट नाही जायचं. पण हा नाही वाटतं, हा नाही वाटतं, हा नाही वाटतं, मग हा जरा थोडा आहे वाटतं, त्याला टिक करायचं. डायरेक्ट नाही करायचं, 10-20 नाही करायचं. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 10, 20, 30, 40, 50 असं नाही करायचं. क्लिअर आहे का. दुसरी गोष्ट, सर मला नाही असं इलिमिनेट करता आलं, नाही इलिमिनेट करता, मग आता काय उत्तर देऊ मी. उत्तर तर द्यायचंय सर. एक तर ते नॉट आन्सर्ड आहेत रेड कलर मध्ये, आणि दुसरं फक्त पर्पल. पर्पल मध्ये ग्रीन नाही म्हणत मी, पर्पल मध्ये जो ग्रीन मार्क दिसतो ना तो डीएलचा आहे, पर्पल मधला. उत्तर तर द्यायचं सर, मला नाही इलिमिनेट करता आले, पर्याय काय देऊ. बघा तुम्ही प्रश्न सोडवलेत आणि खूप काळजीपूर्वक सोडवलेले असतात, 2 तासामध्ये प्रश्न, लक्षात घ्या. आणि तुमच्याकडे ते 15 ते 20 मिनिटच बाकी असतात. मग आता काय करायचं, कारण हे शेवटच्या 15 मिनिटाची स्ट्रॅटेजी इलिमिनेशन करायची, अलग लक्षामध्ये. तर तेव्हा लक्षात ठेवायचं की आपल्याला माहित असतं की मॅक्झिमम वेळा कोणता पर्याय मी निवडलाय. मॅक्झिमम वेळा ए निवडलाय का बी निवडलाय का सी निवडलाय, हे तुम्हाला माहित असतं. हे तुम्हाला माहित असतं कारण तुम्ही तेवढं 2 तासामध्ये केलेलं असतं. जो पर्याय लक्षात घ्या कमी वेळा निवडण्यात आला ते उत्तर देऊन टाका. जो पर्याय कमी वेळात निवडलाय त्याचं उत्तर देऊन टाका. क्लिअर आहे, हे माहित असू द्या. मग हे झालं एलिमिनेशन मेथड. एक तर तुम्हाला एलिमिनेट करता आला पाहिजे पर्याय, नाहीच करता आला, थोडं बी तुम्हाला उत्तराच्या जवळ वाटत नाही तर विषय सोडून द्या, त्या पद्धतीने तुम्ही करा. क्लिअर आहे, हे एक महत्वाचं. दुसरी गोष्ट इथं अडचण एक निर्माण होणार आहे, ती कोणती बघा. बराच वेळेस काय होणार आहे, तुमचा समजा 10 मिनिटं राहिले तर ऑटोमॅटिक तुमचा टाइम क्लोज झाला, संपलं. घाबरू नका, टाइम क्लोज झाला, तुम्ही सबमिट जरी नाही केलं लक्षात घ्या तर तो ऑटोमॅटिक सबमिट होतो पेपर. घाबरायचं नाही, सर मी सबमिट बटनावर क्लिकच नाही केलं काय प्रॉब्लेम नाही, ऑटोमॅटिक सबमिट होतो, काही टेन्शन घ्यायचं नाही. काही नाही करायचं सबमिट करायला, काय तिथं माऊसच नेऊन ठेवायचं नाही की करतो क्लिक शेवटच्या वेळी, नाही केलं ऑटोमॅटिक सबमिट होतं. तुम्ही तुमचं काम करायचा प्रयत्न करा. होऊ शकतं शेवटच्या 4 सेकंद तुम्ही माऊसच घेऊन बसलेत, असं नाही करायचं. होऊ शकतं 4 सेकंदामध्ये तुमचे 5 प्रश्न टिक करू शकतात ना, असं काही प्रॉब्लेम नाही. अशा क्वेश्चनची संख्या रेड मध्ये असणार आहे किंवा पर्पल मध्ये असणार आहे, ते लक्षात ठेवायचं. क्लिअर आहे, या पद्धतीने एलिमिनेशन मेथड करू शकता. बाकी याच्यापेक्षा कुठलीही गोष्ट नाहीये. 10-20 करण्यापेक्षा थोडं काहीतरी त्याला तर्क लावता आला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे, जेणेकरून उत्तराचे थोडं जवळ जाता येतं. आपल्याला पॉसिबिलिटी जास्त आहे की उत्तर बरोबर येण्याची. ठीक आहे, असं 10-20 करून नाही उत्तर येणार, अलग लक्षात, हे एक महत्वाचं. बरं, अजून काय सर, बघा मी तुमच्यासाठी एक गोष्ट करू शकतो, ती कोणती सगळ्यात महत्वाची. सर बघा काही चॅप्टर तुम्हाला ह्या अडचणीत आणतील. कोणते, हे चॅप्टर अडचणीत आणतात, लक्षात घ्या. हे चॅप्टर अडचणीत आणतात. सिटिंग अरेंजमेंट, पझल बऱ्याच जणांना जमत नाही, लक्षात घ्या अजूनही. आणि हे चॅप्टरची क्वेश्चन तुम्हाला संख्या जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला हा पेपरच हार्ड वाटतो. महाराष्ट्रामध्ये टेट सारखी सोपी परीक्षा कोणतीच नाही. सर असं का, इथं तुमचा कॉम्पिटिटर डीएड वाला बीएड वाला तुमच्याच लेवलचा, ना एमबीबीएस वाला नाहीये, ना एमबीए वाला नाहीये, ना इंजिनिअरिंग वाला नाहीये, तुमच्या लेवलची मुलं आहे. बरं इथे इंटरव्ह्यू प्रोसेस नाहीये, मार्क मिळवा डायरेक्ट सिलेक्शन आहे, मेन्स नाहीये, प्री नाही, असला काय प्रकारच नाहीये.
हा, आता ते संस्थेवर ठीक आहे, ते इंटरव्ह्यू घेतात समजा, पण अनुदानित संधी गव्हर्नमेंट जॉबसाठी काहीच नाही. हा जॉब तितका सिक्युअर आहे महिलांसाठी, तितकं सिक्युअर आहे जेंट्ससाठी. तुम्हाला याचे फायदे तोटे सांगण्यात नाही बसणार मी. शेवटचा टप्पा आहे, घाबरू नका. पहिल्या दिवशी पेपर आला नका घाबरू. पेपर सर लांब आला नका घाबरू, येऊ द्या लांब. देव तुमची परीक्षा बघतो असं समजा, पॉझिटिव्ह विचार करा. शेवटचा टप्पा आहे संघर्षाचा तुमचा, शेवटचा टप्पा आहे, शेवटचा. सर पावसाळा बी सुरू झाला बघा ना, एरवे लेट येतो, आता सुरू झाला. चेक करायचंय तुम्हाला, चेक करायचंय. जेव्हा संघर्ष तयार होतो ना आपल्या जीवनामध्ये, देवाने आपल्याकडे लक्ष द्यायला चालू केलं म्हणायचं. आणि लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याकडे काहीतरी अडचण येते ना, त्याचे उपाय अगोदर तयार झालेले असतात, त्यामुळे घाबरायचं नाही. सर मी दिलेले 3 जिल्ह्यापेक्षा मला वेगळा कुठतरी जिल्हा आला सर, 2 दिवस झाले ह्याला विचारतोय त्याला विचारतोय, सर मी तक्रार करू का, ईमेल करू, काही चेंजेस होणार नाही. हॉल तिकीटवर पाहिलंय, लिहिलेलं आहे, बदल केला जाणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. का धावपळ करायची, नको मित्र धावपळ करू. शांत राहा, असू दे असू दे. लोक आयुष्य काढतात हिमालयामध्ये जाऊन, तुला 1 दिवस काढायचंय शेजारचा कुठतरी आसपासच्या जिल्ह्यात जाऊन, काही प्रॉब्लेम नाहीये, काही अडचण नाहीये. हा, माझा 8:30ला पेपर आहे सर, मी 5लाच निघतो, मला 3 तासात जातो. नको तसं करूस मित्रा, जास्त लवकर निघ. पावसाचे दिवस आहेत, गाडी खराब होऊ शकते, काही होऊ शकतं. अडचणी कसं येतात येऊ लागले की अलग लक्षामध्ये. थोडी काळजी घे, लवकर निघ, 1 दिवस अगोदर पोच. सर रिलेटिव्ह नाही त्याचा माझं कोण नाही, काय हरकत नाही ना, ऑनलाईनचा जमाना आहे. तू इथं घरी बसून एखादा लॉज बुक करू शकतो चांगल्या. हा, वडिलांना घेऊन जा, भावाला घेऊन जा, ठीक आहे, मस्तपैकी आराम करशील. इकडे स्टँडवर इकडे तिकडे नको झोपूस. पावसाचे दिवस मच्छर काय चावला लक्षात घ्या, थंडी तापलं, पेपरच्या वेळेस काही होऊ शकतं अचानक. मच्छरचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट ब्लडशी होतो, त्यामुळे आजारी पडू शकतोस. हे साध्या साध्या गोष्टी आहेत, हे सांगायच्या गोष्टी नाही इलेक्शन मध्ये. काळजी घे, ते नीट वाच सूचना, उद्या नीट वाच सूचना. नको काही गडबड करू, नको गोंधळून जाऊ, नको कोणाला कॉल करू, काही बदल होणार नाही सेंटरमध्ये. सूचना वाच, आयडेंटिटी प्रूफ घेऊन जा. हा, आता महिलांसाठी सांगतो मी मिशनमध्ये. सर माझं मी जुना आयडेंटिटी आहे माझं लग्नाच्या अगोदरचं, मी ती घेऊन जाऊ का, माझ्याकडे 2 आधार आहेत. नाही, तुमच्याकडे 2 आधार तुमच्याकडे सिस्टीमला जे अपडेट आहे ना, शेवटचं जे केलेलं तेच आधार तुमचं आहे. तुमच्याकडे त्याचे आहे, पण ते सिस्टीमला अपडेट झालेलं आहे तुमचं नाव. जे अपडेट झाले ना ते घेऊन जावा, जुनं घेऊन जाऊ नका, आता अडचणीत याल. अडचणीत म्हणजे तिथं व्हेरिफिकेशन नाही होणार नावाचं, बायोमेट्रिक पद्धत आहे, त्यामुळे प्रॉब्लेम येईल. थोडा विचार करा, ठीक आहे. आणि ड्रायव्हिंग लायसन्स लागतंय, आधार लागतंय आणि पॅन कार्ड, या तिन्हीपैकी कुठलेही तुम्हाला ओळखपत्र चालतंय. कलर एक प्रिंट असू द्या सोबत, कलर प्रिंट असू द्या, अलग लक्षात, कलर प्रिंट असू द्या. जे काय समजा ओळखपत्र त्याच्यावर तुमचा फोटो चिटकवायचा आहे का, तर तो फोटो तोच चिटकवा. खूप लहानपणीचा फोटो चिटकू नका, खूप मेकअप केलेला असे फोटो चिटकू नका. ज्यांच्या हाताला मेहंदी असेल, काही लावले असेल, समजा हाताला लाल काय लावलेलं असेल, तर त्यांनी ते हात साफ करा, ठीक आहे. मेडिकलमध्ये जाऊन असं औषध घ्या जेणेकरून ते साफ होऊ शकते कलर, या पद्धतीने. तिथं आपल्याला काही मेंटली दुसरे असं डिस्टर्ब झालं नाही पाहिजे, हे टेक्निकल काही डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. जास्त चौकशी करत बसू नका. जाऊन 2 तास, फक्त 2 तास स्क्रीनवर लक्ष पाहिजे. शेजारी कुठल्या जिल्ह्याचा आहे, कोण, नाही देणे घेणं, मला काही देणे घेणं नाही. शेजारी बसणारा जो विद्यार्थी आहे ना, तो तुम्हाला भविष्यात कधी मिळतो नाही माहितच नाही, सांगताच येत नाही. क्वेश्चन वेगवेगळे आहेत सगळ्यांचे, कोणालाही विचारायची गरज पडणार नाही तुम्हाला. अपेक्षाही करू नका, अलग लक्षामध्ये. सांगितलेल्या गोष्टी नीट पाळा. ज्या चॅप्टर हे तुम्हाला सांगितले, हे चॅप्टर तुम्हाला अडचण निर्माण करतात, अजून जरी करत असाल, इतरांकडे कुठेही क्लासेस लावले असतील समजा, नाही समजत तुम्हाला काय त्याच्यातलं, असं जर असेल लक्षात घ्या, तर काळजी करू लक्षात घ्या, मी तुमच्यासाठी मदत करू शकतो शेवटच्या दिवसामध्ये. हे चॅप्टर तुम्हाला येतातच, शेवटच्या दिवसामध्ये एवढी मदत करू शकतो मी की जी तुम्हाला गरजेचं वाटत असेल की हा सर नाहीच जमत मला हे अडचण निर्माण करतील, नाही समजले तर लक्षात घ्या तुम्ही एक गोष्ट करू शकता. ती कोणती सर बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती कोणती बघा. बघा ही बॅच आहे 2499, मी म्हणणार 2499 नाही, लक्षात घ्या ही फक्त 499, फक्त 499, ठीक आहे. ज्या दिवशी तुमचा पेपर आहे त्या दिवशी तुमची व्हॅलिडिटी संपेल. लक्षात घ्या 12 जून पर्यंत त्याची व्हॅलिडिटी असेल, 12 जून पर्यंत व्हॅलिडिटी असेल या कोर्सची, जी तुम्ही 499 मध्ये ते लेक्चर्स करू शकतात आणि खूप स्मार्ट पद्धतीने. कन्सेप्ट प्लस लक्षात घ्या ट्रिक्स सांगितलेलं जे तुम्हाला पकडता येतील. सेटिंग अरेंजमेंट तर खूप इझी आहे, पझल तर खूपच इझी आहे, अल्फान्यूमेरिक सिरीज तर विचारूच नका, इनइक्वालिटी एकदम इझी, कोडिंग डिकोडिंग तर विचारू नका. सगळे चॅप्टर जे इतरांना हार्ड वाटतात खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. क्लिअर आहे.
त्यामुळे हे फक्त 499, 2000 मी कट केलेलं आहे. एवढी मी मदत करू शकतो. ठीक आहे. बाकी तुम्ही समजूतदार आहात, अभ्यास करत राहा, कुठल्याही मानसिक दडपणाकडे येऊ नका, घरची कुठलीही परिस्थिती अडचण असेल दूर करा. ठीक आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये जाता जाता एवढंच सांगेन, महाराष्ट्र टीचर अकॅडमी पुणेतर्फे होणाऱ्या टेट 2025 मधल्या परीक्षांसाठी देणाऱ्या सगळ्या उमेदवारांना लक्षात घ्या. खूप खूप शुभेच्छा. लक्षात घ्या, हीच वेळ आहे स्वप्न साकार करायची. हीच वेळ आहे ज्या आईवडिलांना टोमणे मारतात ना, तुमचा गुरुजी कुठे गेला, मास्तर कुठे गेला, मॅडम कुठे आहेत, त्यांना गप्प करण्याची. जे म्हणलेत ना तुम्हाला तुझ्याच्याने शक्य नाहीये, तू नाही करू शकत, ते तुमच्यापाशी म्हणू द्या, ना तर शेजारी म्हणू द्या, त्यांना शब्द पलटवायला लावा. अरे तूच करू शकत होता, मला माहित होतं, असं म्हणायला लावा. जे करू शकत नाही म्हणतात ना, तयार ठेवा, त्यांच्याच घरी जास्त पेढे वाटायचे. क्लिअर आहे. वाट पाहतोय तुमच्या रिझल्टची. लक्षात घ्या. थांबतोय इथं. काळजी घ्या. भेटू नंतर. जय हिंद.